गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. मी संध्या पौरकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचा विशेष असं म्हणजे का मी चालले आज कुंकासाठी, हळदी कुंकासाठी नाही बरं, हळदी कुंकाचा कार्यक्रम वेगळा. माझा मुलगा लागतो, त्याचं आज कुंकू आहे. तर आज आम्ही तिथंच चाललो आहे. तर तुम्ही असंच ब्लॉग एंडपर्यंत बघा. मी तुम्हाला साड्या दाखवते. मला एक याच्यामध्ये असं सांगा की बा ही साडी तुम्ही घालायला पाहिजे होती. जर मी नेक्स्ट दुसऱ्या प्रोग्राममध्ये गेली तर ते घालून जाईल. आता सध्या मी तुम्हाला दाखवते नंतर की कोणती साडी घाला कोणती नाही, कारण की आज तर मला माझ्या मनानेच घालावं लागणार आहे. तर तुम्ही नंतर सांगा मला कमेंट करून की ताई ही साडी तुम्ही घालायला पाहिजे होती. नंतर मी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये कुठे गेली तर ती साडी वेअर करून जाईन, ठीक आहे. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता थोडंसं चहा वगैरे घेतो आणि फटाफट तयारीला लागतो. तर गाईज, मी सांगितलं होतं तुम्हाला का मी तुम्हाला साडी दाखवेल म्हणून, कोणती साडी घालायची कोणती नाही. तर काय झालं माहिती आहे का, मला टाईमच नाही भेटला. यांनी डायरेक्ट सांगितलं की हे साडी घाल, तर मी हे घातली आणि आता निघालो आम्ही जाण्यासाठी. सो सॉरी, मी एखाद्या वेळेस माझ्या पूर्ण साड्याच दाखवते तुम्हाला, कोणकोणत्या आहेत, काय आहेत, कशा आहेत, कुठून घेतल्या आहेत. सो जाऊ द्या, आज याच्यावरच दाखवलं. त्यांना आवडली म्हटल्यावर काही प्रश्नच नाही, ठीक आहे. चला मग कंटिन्यू बघा. आता रस्त्याने जाताना काय काय करतो काय माहिती, किती वेळा थांबतो किती वेळा नाही, कारण की आमचं असं आहे, मी निघतो कोण्या कामासाठी आणि मध्येच बसतो फोटो व्हिडिओ हे ते काढत, ते आमची सवयच आहे. आता काय माहिती काय करतो काय नाही, तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता नुसतं रिकामे धंदे करते ना, बाजूची करते का ते खळावून हा भूत आमचा. ठीक आहे, मग कंटिन्यू बघा. मी कशी सारखं केलं का काय माहिती. हे बघा, झाले कुंकाला सुरुवात. हे नवरदेव आणि नवरीला मला बघायची खूप इच्छा होती म्हणून मी आली, कारण की मी येणार नव्हती तशी पण, कारण की माझी तब्येत खराब आहे. मी सांगितलंच आहे. आताच 2-3 दिवस आधी ब्लड चेक केलं तर टायफॉईड पॉझिटिव्हच आहे. म्हणजे मी अजूनही बरी झालेली नाही. माझी तब्येत खूपच खराब आहे म्हणजे, आणि ते सलाईन वगैरे घ्यायला मला बिलकुलच आवडत नाही, आणि औषध गोळ्या तर त्यापेक्षा आवडत नाही, कारण की ते औषध गोळ्या माझ्या काय म्हणतात ते नशिबातच लिहून ठेवल्या आहेत. कधी ताप, कधी सर्दी, कधी खोकला, कधी काय होत राहते. मागे महिनाभर म्हणजे माझ्या गर्भपिशवीत गाठ झाली होती, तर 1 महिना कंटिन्यू मला गोळ्या घ्याव्या लागल्या. असं काही ना काही सुरूच राहते, आणि कुठेही आलं म्हणजे मी बिमार पडते म्हणजे पडतेच, हे आहेच. ते पाणी बाहेरचं प्या का नका पिऊ, डॉक्टर म्हणतात तुम्ही बाहेरचं पाणी पितात त्याच्यामुळे बिमार पडता, पण तसं काही वाटत नाही मला, कारण की मी घरूनही पाणी नेलं तरी पण मी बिमार पडते. खरं गोष्ट म्हणजे माझी रोगप्रतिकार शक्तीच कमी आहे, त्याच्यामुळेच मी नेहमी बिमार पडते. हे बघा, नवरदेवा तर खूपच खुश आहेत, आणि मी त्याला सांगितलं होतं की मी येत नाही बाबू, माझी तब्येत बरी नाही, कारण की तो नात्यामध्ये माझा मुलगा लागतो. तर मी येणार नव्हती, पण त्याचं असं म्हणणं होतं का ज्या नवरी आहे ते नवरी म्हणत होती का बा ते एवढ्या मोठे रील स्टार आपल्या इथं कशाला येतील. पण आता मी रील स्टारच्या अगोदर एक हे आहे, एक म्हणजे नाते आहेत माझे काहीतरी, ते नाते नसले तरी पण मी जाते. कोणी जर मला बोलवलं की ताई या तरी येते. ते रील स्टार व्हायच्या अगोदर मी एक लेडीज आहे, एक महिला आहे, एक इन्सान आहे, एक मानव आहे. तर मला जर कोणी बोलवलं प्रेमानं का ताई इथं बड्डे आहे, लग्न आहे काही म्हटलं तरी मी जाते. मला जर टाईम असला तर नक्कीच जाते, आणि हा तर मग माझा मुलगाच लागत होता, तर मी का जाणार नाही. तरी पण मी जाणार नव्हती, तब्येत खराब असल्यामुळे. बरं असं नाही का बा मी एवढी रील स्टार झाली म्हणून कुठं जात नाही म्हणून नाही, माझी तब्येत खराब होती म्हणून मी नाही म्हटलं होतं, तरी पण मी आली. मग बघा, आता कुठेही गेलं तर आपली इन्स्टा फॅमिली असतेच, आणि आपल्या इन्स्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली, यूट्यूब फॅमिलीचं हे प्रेम बघूनच मला खूप आनंद होतो. मला कधी असं हे वाटत नाही. आता माझं त्या दिवशी उभं राहायला नव्हतं जात माझ्याच्यानं, कारण की माझ्या पोटामध्ये पेन होतं ते एका साईडला, ते मला होतच राहते कधी कधी उपाशी वगैरे असली की. आणि त्या दिवशी मी जेवलीच नव्हती, कारण की मला गाडीमध्ये मळमळ होते, त्याच्यामुळे मी जेवलीच नव्हती. तरी पण मी उभं राहिली, सर्वांसोबत फोटो काढले, कारण की ते आपल्याला एवढा सपोर्ट करतात, एवढं प्रेम देतात, आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट्स करतात, आणि आपल्याला एवढ्या मोठ्या गर्दीमधूनही आपल्याला ओळखतात. हीच आपली खरी कमाई आहे. त्याच्यामुळे मग मी सर्वांसोबत फोटो काढले, जेवढे सर्व बसलेले होते तेवढ्यांसोबत, नवरदेव नवरी, नंतर पूर्ण जेवढी आपली इन्स्टा फेसबुक फॅमिली तिथे भेटली त्यांच्या सर्वांबरोबर फोटो काढले. नंतर गावामधल्या बाया वाट पाहत होते माझ्या, तर तिथं पण गेली आणि त्यांच्याबरोबर पण फोटो काढले मी. तिथं ते उभ्याच होते, किती वेळच्या बिचाऱ्या वाट पाहत होत्या कधी येते. तर मी आली, आणि खूप छान बाया तिच्या प्रेमळ आहेत, खूप छान बोलत आहेत, आणि मला त्यांना भेटून खूप आनंदही झाला.
इथं समोर गेल्यानंतर ह्या मावशी म्हणत होत्या माझे नात आहे का नातू आहे माहिती नाही, पण माझ्या त्या बाबू बरोबर फोटो काढ. तर मला खूप आवडतात लहान मुलं, मी नेहमीच सांगते. तर त्यांच्यासोबतही फोटो काढून आम्ही निघालो डायरेक्ट आता घरी येण्यासाठी. तर झालं बघा कुंकाचा कार्यक्रम, निघालो आता आम्ही घरी जाण्यासाठी. हे बघा. तर मध्ये आम्ही थांबलो, नवरदेव नवरीसोबत फोटोशूट घेतले, त्यांचं फोटोशूट होतं, आम्ही पण फोटो काढले. पण ते काय झालं ना मध्ये माझ्या म्हणजे मी घेतलंच नाही, ते मी विसरून जाते. मी नेहमी रेग्युलर ब्लॉग शूट करत नाही ना, त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये विसरून जाते. तर जाऊ देत, हळूहळू सवय होऊन जाईल. रेग्युलर ब्लॉग काढायला लागली तर मग मी विसरणार नाही, सुरूपासून एंडपर्यंत ब्लॉग घेत जाईल. तर ठीक आहे, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि काळजी घ्या स्वतःची, परिवाराची. तोपर्यंत बाय.